व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो यांचं अमेरिकेनं अपहरण केल्यानंतर आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी एक अत्यंत खालच्या पातळीचं वक्तव्य केलं आहे. आपल्या पंतप्रधानांचं पण अपहरण होतं का हे पाहावं लागेल. हे वक्तव्य मोदींची किंवा देशाच्या सन्मानाच्या काळजीपोटी निघालेलं नाही आहे. ही मनात असलेली अत्यंत नीच भावना या वक्तव्यातून प्रदर्शित होते. एखादा व्यक्तीचा किती द्वेष करायचा. मागे एकदा महाराष्ट्रातले प्रसिद्ध साहित्यिक नाटककार, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे, असे विजय तेंडुलकर यांनी देखील माझ्या हातात जर बंदूक असेल तर मी मोदीला गोळ्या घालेन असं वक्तव्य केलेलं आहे. काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानातल्या लोकांशी बोलताना असं म्हटलं की मोदींना हटवायला आम्हाला मदत करा. एका माणसाचा किती द्वेष कराल. आणि मग हीच मंडळी आम्हाला न्यायालयावर विश्वास ठेवा, लोकशाहीवर विश्वास ठेवा, देशाच्या राज्यघटनेचा सन्मान करा, हे हीच मंडळी परत सांगणार. मोदी तुम्हाला आवडत नाही ठीक आहे, पण देशाचा मान सन्मान, कायदा सुव्यवस्था, मोदींना गोळ्या घालेन हे कुठल्या व्यवस्थेत बसतं. संविधानाने तर अशी व्यवस्था दिलेली नाही आहे. तुम्हाला एखादा माणूस आवडत नाही म्हणून त्याला गोळ्या घालाल. एखाद्या परकीय देशाला जो कायम भारताचा द्वेष करतो त्यातल्या लोकांना सांगणं की तुम्ही आम्हाला मोदीला हटवायला मदत करा, ही तर देशबाह्य निष्ठा नाही ना. पण यांना मोदी द्वेषापुढे काहीही दिसत नाही, इतके आंधळे झालेले आहेत. आणि कालचं पृथ्वीराज बाबांचं हे वक्तव्य, निंदा करावी तेवढी थोडी आहे या सगळ्याची.